अभिनेत्री श्रुती मराठेने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलंय, तर ती खरी चर्चेत आली ते राधा ही बावरी या मालिकेमुळे. या मालिकेत तिने मुख्य राधाची भूमिका साकारली होती. पण या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर श्रुती फेमस झाली आणि त्यानंतर लोकांनी तिला बिकनीवरून ट्रोल केलं. याचा किस्सा श्रुतीने आरपार ऑनलाईनच्या वुमन की बात या शोमध्ये सांगितलाय. ती म्हणाली, 2012 मध्ये माझी राधा ही बावरी ही मालिका आली होती. त्याच्या आधी मी तमिळ फिल्म्स केल्या होत्या. त्यातली एक फिल्म खूप गाजली होती कारण मी त्यात बिकनी घातली होती. आता साऊथचे सिनेमे हिंदीमध्ये डब होतात. 15 वर्षापूर्वी तसं काही नव्हतं. तेव्हा मी जी फिल्म केली ज्यात बिकनी घातली होती, मी तेव्हा नवीन होते. कुठल्या गोष्टी करायच्या नाही करायच्या किंवा काय पद्धतीने केल्या जातात, शूट कसं होतं याचं कसलंही भान मला नव्हतं. पण आज सुद्धा मी तो बिकनी सीन केलाय म्हणून अरे बापरे, मी हे काय करून बसले असं मला कधीच वाटत नाही. पण मला अजूनही आठवतंय 2010 मध्ये तो तामिळ सिनेमा मी केला होता. पण खूप लोकांना मी बिकनी घातली हे लक्षात नव्हतं. पण जेव्हा राधा ही बावरी मालिका आली आणि मी फेमस होऊ लागले, तेव्हा लोक श्रुती मराठे गुगलवर सर्च करू लागले. तेव्हा माझे बिकनीचे फोटो पहिले यायचे. त्यावरून लोकांनी मला भयंकर ट्रोल केलं होतं. तुमचं या सगळ्यावर काय म्हणणं आहे आणि तुम्हाला श्रुतीचा अभिनय आवडतो का हे मला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.